नमस्कार तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना 18 महिन्याचा थकीत डीए देण्याबाबत संसदेत अतारांकित प्रश्न दिनांक 6/8/2024 बाबत सविस्तर वृत्त जाणून घ्या। काय हा 18 महिन्याचा डीए मिळणार, तर केव्हा आणि कसा, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना कोरोना कालावधीतील 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता करण्याबाबत राज्यसभेत अतारांकित प्रश्न विचारण्यात आला होता। सदर प्रश्नास वित्त राज्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलेले आहे। माननीय खासदार जावेद अली खान राज्यसभा यांच्याकडून 8 ऑगस्ट 2024 रोजी अतारांकित प्रश्न 1685 उपस्थित करण्यात आला होता। सदर प्रश्नास केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे। याबाबत वित्त मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। माननीय खासदार श्री जावेद अली यांच्याकडून अतारांकित प्रश्न 1685 अंतर्गत एकूण 4 प्रश्न विचारण्यात आले। यामध्ये विचारण्यात आले होते की कोविडच्या प्रादुर्भावादरम्यान रोखण्यात आलेला 18 महिन्याचा महागाई भत्ता केंद्रीय सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिलासा देण्याचा सरकार सक्रियपणे विचार करणार आहे का, तसेच असल्यास त्याचा तपशील नसल्यास अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी असताना ती जारी न करण्याची कारणे काय, तर 2024 पर्यंत या संदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाचा तपशील व त्यावर केलेल्या कार्यवाही प्रतिनिधित्वानुसार असे 4 उपप्रश्न निर्गमित करण्यात आले होते। या 4ही उपप्रश्नाचे उत्तर देताना वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून नमूद करण्यात आले की सदर 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता देण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही। तसेच दिनांक 1/1/2020, 1/7/2020 व 1/1/2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना महागाई भत्ता महागाई रिलीफचे 3 हप्ते गोठवण्याचा निर्णय कोरोना महामारीमुळे देण्यात, जेणेकरून सरकारी वित्तावरील दबाव कमी झाले। कर्मचारी संघटनाकडून सन 2024 मध्ये प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे। सन 2020 मध्ये साथीच्या रोगाचा प्रतिकूल आर्थिक परिणाम व 2020-21च्या पुढे आर्थिक गळती असल्याने डीए आणि डीआरची थकबाकी व्यवहार्य मानली गेली नाही असे नमूद करण्यात आले आहे। एकंदरीत सदर 18 महिने डीए कालावधीतील डीए अनुज्ञेय करण्याचा केंद्र सरकारचा अद्यापर्यंत कोणताही विचार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। त्या संबंधाने हे जे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय ते पत्र आहे। या संबंधाने हे उत्तर इथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता। तर बंधूंनो, ही होती 18 महिन्याच्या डीए बाबतची सविस्तर माहिती। तुम्ही आपले मनोगत नक्की कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।